नमस्कार भावनो, माझं नाव ऋत्विक पन्हाळकर. तुम्हाला माहिती आहे की मी SSC GD 2025 ची एक्झाम क्रॅक केली. फिजिकल पण क्लिअर आहे, पण काहीशा हाईटमुळे आपले सिलेक्शन हुकले. पण काय विषय नाही भावनो, एक अपयश आले म्हणून सारखं सारखं अपयशित नाही. आपण 2026 ची तयारी आजपासून करणार आहे, तरी आपल्यासोबत तुम्ही राहा, असा सपोर्ट करा भावनो. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावनो. कारण आपल्याला आपल्याला या चॅनलवर आर्मी, टीए, पोलीस भरती अशा विविध आर्मी रिलेटेड प्रत्येक फिटनेस, प्रत्येक रिलेटेड व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच फॉलो करून घ्या किंवा सबस्क्राईब करा. फॉलो म्हणण्याची सवय जात नाही भावनो, कारण इंस्टाग्राम जास्त वापरले. काय विषय नाही भावनो, आपण आजचा महत्वाचा मुद्दा आहे की SSC GD 2026 ची तयारी कशी करायची. तर विषय आहे, तर आपल्याकडे पहिला स्टार्टिंग पॉईंट आपल्याकडे पुस्तकं पाहिजेत. माझ्याकडे 2025 ची रिझनिंग, मॅथ्स, हिंदी आणि सामान्य ज्ञान ही भावना पुस्तक आहे. ही RWA ची एक पुस्तकं तुम्ही बघू शकताय. RWA मार्फत घेतलेली मी. हा कॉम्बो मिळते भावनो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुम्हाला हा कॉम्बो मिळला जाईल. 10 ते 2 50% भावनो सूट असते. काय विषय नाही भावनो, तुम्ही आता इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला याचा फायदा होईल. आजपासून भावनो स्टार्ट करा भावनो अभ्यास. जवळपास आपल्याकडे 3 ते 4 महिने प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकताय. माझा बेस तयार झालाय म्हणून मला काय एवढं वाटत नाही, पण तुमचा बेस अजून जर कुणाला जर तयार व्हायला नसला तर आजपासून स्टार्ट करा भावनो. कारण विषय असा आहे की नोटिफिकेशन पडते, त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यात आपला ऍडमिट कार्ड येते, परीक्षा होती. परीक्षेला गेल्यावर कळते की जरा अभ्यास केला असता तर माझं सिलेक्शन झालं असतं. ह्याच गोष्टीत भावनो काही जणांचे सिलेक्शन हुकले. एवढा काय विषय नाही भावनो, अभ्यास आजपासून चालू केला तर तुम्ही एक्झाम क्रॅक करणार. 100% होणार. 100% मी आहे म्हटल्यावर तुम्ही बी होणार. 100% होणार भावनो. एक्झाम क्रॅक झाल्यानंतर एक डोक्यात ठेवा भावनो, एक्झाम क्रॅक अशी होत नाही. त्यासाठी काहीतरी टाइम टेबल तयार करा. तुम्ही स्वतः तयार करा. मी सांगून तुम्ही करणार नाही. कारण विषय आहे, शिक्षकांनी किती जरी सांगितलं तरी विद्यार्थी आहे तो तेच करणार आहे. एवढं लक्षात ठेवा भावनो. सिलेक्शन आपल्याला पाहिजे. जर तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्ही मला पगार देणार नाही आहे. त्यामुळे आपण स्वतः टाइम टेबल तयार करा. दररोज 2 तास वेळ द्या आपल्याला. कारण 2 तास म्हणजे काय लई नाही. 24 तासातले 2 तास मिळतील म्हणजे काय, आपला काय उपयोग आहे काय. एवढं लक्षात ठेवा भावानो. त्या आई बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवा. कारण भर उन्हातानात सकाळी सकाळी लवकर शेतात जाऊन सुद्धा संध्याकाळी जेवण बनवते आई आपली. सकाळी लवकर उठून बाबा शेताकडे जातोय. या सगळ्याची जाणीव ठेवा भावानो. आपली परिस्थिती गरीब आहे, आपण कुठल्या रिच फॅमिलीतल्या नाही आहोत, लक्षात ठेवा भावानो. आणि विषय असा आहे की आपण हे 3 विषय महत्वाचे आहेत आपल्याला. हिंदी, मॅथ्स आणि रिझनिंग हे 3 विषय आपल्याला आउट ऑफ आउट झाले पाहिजे. आउट ऑफ आउट हे 3 विषय झाले पाहिजेत. काय बी करा भावानो, कारण हे 3 विषय आउट ऑफ आउट झाले पाहिजेत. तुम्ही काही पण करा, कारण हे 3 विषय आउट ऑफ आउट झाले पाहिजेत. झाला विषय हा, ह्याच्यात काय विचारतात ते असणेच माहित नाही. कारण मी हे पूर्ण पुस्तक वाचून सुद्धा ह्याच्यात काहीच पडलेलं नाही भावानो. म्हणजे हे पुस्तक वाचण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे आपण जीकेचा एवढा भर देत नाही. त्यामुळे आपण सगळा वेळ देणार आहे तो रिझनिंग, मॅथ्स आणि हिंदी या 3 गोष्टींवर आपला भर आहे. कारण हीच पुस्तकं आपल्याला सिलेक्शन घेऊ शकतात. कारण 3 विषय म्हणजे 20-60 क्वेश्चन. 60 क्वेश्चन म्हणजे आपल्याला 120 मार्क. 120 मार्क आपल्या हातात आहेत भावानो. त्यामुळे व्यवस्थित स्ट्रॅटेजी तयार करा. आपल्याला कुठं वेळ जास्त द्यायला पाहिजे, कुठं कमी द्यायला पाहिजे हे व्यवस्थित तयार करा. मी जर सांगायचं झालं तर हिंदी आणि रिझनिंग जास्त वेळ घेत नाहीत भावानो. वेळ घेणारा विषय आहे तो म्हणजे मॅथ्सचं बेसिक कंप्लीट जर असेल तुमचं तर जवळपास 2 महिन्यात तुम्ही व्यवस्थित एक्झाम क्रॅक करू शकताय. मी पण क्रॅक केली आहे भावानो, तुम्ही पण क्रॅक करा. आणि आता येणारी जी 2026 ची येणार आहे, जिची एक्झाम होणार आहे फेब्रुवारी 2026 च्या आसपास काहीतरी होणार. त्यामुळे मी एक्झाम क्रॅक करणार आहे, तुम्ही पण करा, माझ्यासोबत करा भावानो. मी काय काय स्ट्रॅटेजी केली आहे, प्लॅन केलाय ते मी तुम्हाला सगळं सांगतो भावानो. उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक किती आहे एवढं काय लक्षात नाही भावानो, पण उद्यापासून आपण SSC GD 2026 चा पेपर क्रॅक होणार. 100% होणार. त्यामुळे स्ट्रॅटेजी उद्यापासून आपण करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत राहा, मीही तुम्हाला घेऊन जाईल. मी ज्या काय काय चुका केल्या तर तुम्ही करू नका. मी काय काय वापरतोय ते सगळं सांगणार भावानो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मी एक्झाम क्रॅक ह्यावेळी करणार, 100% करणार.
कुठले बी असू देत। ईडीपीटी टेंडर आहे भावांनो, टीसीएस नाही आहे, जरा हार्डनेस वाढणार आहे, 30%चा 40%चा होणार आहे, 100% होणार, काय एवढा विषय नाही भावांनो। 40% म्हणजे काय लई नाही भावांनो, आपण मागच्या वेळी पण दिली या परीक्षा, यावेळी पण देणार, 100% होणारच आहे, एवढा कॉन्फिडन्स बाळगा आणि माझ्याबरोबर तुम्ही एक्झाम क्रॅक करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।